हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सोमवार आणि आज वटपौर्णिमा पण आहे आणि सोमवार पण आहे. आणि पण आहे ना, आज आम्हाला सुट्टी दिलेली आहे कारण वटपौर्णिमामुळे. आणि आज आमच्या घरी चालू आहे पोळ्या बनवणे. गाईज मी तर कोकोनट ट्रीचा वाला नारळ काढणार होतो, पण स्टूलच नाही काढण्यासाठी, तर काय करावं. आणि ही बघू शकता दीदी किती नाही नेहला वाटतं. नाही आपला कोणतरी नेलाय तर पिलं असतं. मग काय, मग मी स्टूल नेलाय काहीच काय पोळी करायचं. खायची गरम गरम. आज गरम गरम पोळ्या खायच्या. हा, आमरस करायचा. तर चला करूया. चला हिला आमरस. तर गाईस आता आपल्याला बनवायचं आहे आमरस. आणि दीदी पण आता दीदीला मी आता थोडीशी हेल्प करणार आहे. आणि आता आंबे ती धुवून घ्यायला लागले आहे. आणि आता बघूया आता कसं काय काय आमरस बनवतात. आज तर वटपौर्णिमा आहे. A few moments later. काय झालंय तुला? पाणी पिलं. 2,000 years later. गाईज आता आम्ही आमरस बनवलोय. आणि तुम्हाला सांगतो की माझ्याही दीदीचं युट्यूबवरती चॅनल आहे. मी आहे ना तुम्हाला एक फोटो देईल थोड्याशा ह्याच्याच्या पुढं, की माझ्या दीदीचं चॅनल आहे युट्यूबवरती. आणि प्लीज डू सबस्क्राईब. आणि ह्याचं इंस्टाग्रामवरती पण चॅनल आहे. मी 2 पिक्चर देईन, तिला तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो पण करा. आणि तिचे पण व्लॉग ते बघत जावा आणि माझे पण बघत जावा, नाहीतर तिचं बघून माझं सोडशीला. तर झालेलं आहे आंबे धुवून. 20% काम करून घेतलेलं आहे आंबे धुवून. ओ शिट गाईज, आता ही दीदीने आंबे धुतलेले आहेत. आणि आता हा बाउल घेतला आहे कारण ह्याच्यामध्ये हे आंब्याचे हे काय प्रोसेस होऊन आता हे करणार आहे. आणि इथे दीदी बसलेली आहे. गाईज आता दीदी आहे ना, हे आंब्यावरची साल आहे ती पेल करत आहे, कारण पील करत आहे. तर गाईज आता मला हिने बनवलेला आहे फोटोग्राफर, म्हणजे व्हिडिओ शूटर. कारण आता तू काय करू हे पण नाही करत, काहीच करत मला येतच नाही. आणि सगळं शिकायचं असतंय, असं येत नाही म्हणून थोडी ना चालतंय. 5 मिनिट झाले, एकच आंबाच साली करते. ओए मैं तो थक गया इसकी बातें सुन के. बघा मी किती हळूहळू काढत होते, व्यवस्थित काढत होते, पण हा बघा किती फास्ट काढत आहे. आणि मला अजून एवढे काढायचे आहेत. तर याच्याबद्दल काय म्हणू शकतोस? दीदी से पंगा मत वर दंगा. तर गाईज हे सगळं मला म्हटल्याबद्दल झालेलं आहे. कुणी म्हणायला सांगितलं होतं तर गप करायचं आहे आता हे सगळं नाही. स्वतः. गाईज आता मला दीदीने सांगितलं आहे की तू हेल्प करणार आहेस, तर आता मला गुळ किसून दे. मला गुळ किसायला काय येत नाही, तर ट्राय करूयात. चला गाईज एवढा गुळ आहे आणि हा मला किसायचा आहे. मोठ्या ह्याच्यामध्ये किस एवढं बास होतंय ना? नाही होत. होतंय. 2,000 years later. फायनली एवढं हिनं काहीतरी करून केलेलं आहे. आणि आता मला म्हणाल्या गार पाणी आण. अण्णा पटकन आपण जायचंय माहितीये ना? माहित नाही कुठे जायचं आहे आणि सारखं जायचंय ना. थंडा गन्ने का जूस सिर्फ 10 रुपये. पौर्णिमा आहे गाईस, वट पौर्णिमेला जायचं नाही आपल्याला, जायचं. गाईज मी आणि दीदी आलेलो आहे पेट्रोल टाकायसाठी, कारण आमच्या स्कूटीमध्ये पेट्रोलही नाही. आणि आता आम्हाला गजराही घ्यायचा आहे. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे पेट्रोल पंपवरती. आणि मी आणि दीदी आलेलो आहे पेट्रोल टाकायला. तर अजून आम्हाला मम्मीसाठी गजरा पण घ्यायचा आहे. गाईस आता पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे गजरा आणायसाठी. A few moments later. गाईस गजराही घेतलेला आहे दीदीने आणि आता आम्ही जाणार आहे घरी.
तर सगळी गावामधली कामं तर झालेली आहेत आणि आता आम्ही निघायला लागले घरी. तर गाईज तुम्ही ही इकडची शाळा बघू शकता. ही आमच्या दीदीची लहानपणाची शाळा आहे. किती म्हणजे किती मोठी आहे ही शाळा. गाईज फायनली मी आता घरी पोहोचलेलो आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.